शिवसेना नेते संजय राऊत यांच्या घराजवळ काही अज्ञात इसमांनी आज सकाळच्या सुमारास रेकी केल्याचे आढळले आहे। याआधी देखील संजय राऊत यांना काही महिन्यांपूर्वी जीवे मारण्याची धमकी आली होती। मात्र आज सकाळच्या सुमारास काही अज्ञात इसम हे संजय राऊत यांच्या भांडूपमधील बंगल्याजवळ येऊन बंगल्याची पाहणी करताना दिसून आले। त्यानंतर संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांनी कांजूरमार्ग पोलीस स्टेशनला कळवले असता सीसीटीव्ही आणि गाडीचा नंबर नक्की कुठल्या विभागातला आहे हे तपासत आहेत। सीसीटीव्ही मध्ये पाहिलं असता बाईकवर जो मागे बसला आहे त्याच्याकडे 10हून अधिक मोबाईल असल्याचं दिसून येत आहे। घटनास्थळी झोन 7 मधील पोलीस विभागाची विविध पथके दाखल झाली आहेत। सीसीटीव्ही आणि आजूबाजूला कसून चौकशी करण्यात येत आहे। जी बाईक होती ती यूपी बिहारची असावी। बाबा सिद्दीकी प्रकरण घडल्यानंतर हे प्रकरण गंभीर असल्याचं आमदार सुनील राऊत म्हणालेत। सकाळी एक 9:13 वाजता एक बाईक आमच्या घरासमोर आली। बाईकचा नंबर दिसत नाही आहे, पण ती बाईक यूपी बिहारची असावी। बाईकवर दोघेजण बसले होते, संपूर्ण हेल्मेट पॅक होतं, जॅकेट बिकेट घातलं होतं। गाडी आली, उभी राहिली आणि आपल्या चॅनलची काही लोक आपल्या घरी होती, त्यांचं लक्ष तिथे गेलं। त्यांनी रेकॉर्डिंग करत होता एका मोबाईलवर आणि त्याच्या पोटावरती वरती 5 आणि खाली 5 असे 10 मोबाईल त्यांनी लावले होते आणि ह्या 10 मोबाईलमध्ये त्यांनी पाहिल्याबरोबर त्यांनी मध्ये एक पुठा टाकला आणि गाडी ती निघून गेली। परंतु हे जात असताना त्यांनी सगळं घराचं रेखी करून रेकॉर्डिंग करून हे निघून गेले। त्यामुळे ही गोष्ट अत्यंत डेंजर आणि सिरियस आहे। पोलीस इथे आलेले आहेत, त्यांचं चालू आहे। परंतु माझ्या मते जी बाबा सिद्दीकीची गोष्ट झाली ती इथे घडू नये म्हणून पोलिसांनी व्यवस्थित त्या पद्धतीने त्याची चौकशी करावी। आपल्याला काय वाटतं कोणावर संशय? संशय कोणावरतीच नाही, परंतु गोष्ट अत्यंत सिरियस आणि डेंजर आहे। आत्ता 1.5-2 महिन्यापूर्वी बाबा सिद्दीकीचं प्रकरण झालेलं आहे आणि त्याच्यामध्येच हे आता रेखी चालू आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे ज्या प्रकारे संजय राऊत बोलत आहेत, ज्या प्रकारे आम्ही दोघं एकत्र जातो आणि त्यामुळे अत्यंत डेंजर आणि सिरियस गोष्ट आमच्यासाठी ती आहे।